आपल्याकडे 3 प्रमाण आपण मानतो. कोणकोणती? एक श्रुती म्हणजे मूल वेद मंत्र. वेदो अखिल धर्म मूलम. सगळ्या धर्माचं या शास्त्राचं जे मूल आहे ते काय आहे? वेद आहे आपण म्हणतो सगळ्या शास्त्राचं. म्हणजे ते सगळ्या धर्माचं मूल. आणि त्या ठिकाणी सुद्धा पहिल्या ओवीत काय म्हणतात? वेद प्रतिपाद्या ओम नमो नियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. इथे मी काय सिद्धांत मांडणार आहे? वेद प्रतिपादितच असणार आहे. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा मग काय सांगितलं? स्मृतींनी सांगितलं की तेच एकच नारायण सर्वत्र आहे, दुसरं कोणी नाही. मग स्मृतीच्या माध्यमातून नाही लक्षात आलं, गीतेच्या माध्यमातून नाही लक्षात आलं, मग काय झालं? मग पुराण कथेच्या माध्यमातून तीच गोष्ट. मग कथेच्या माध्यमातून काय सांगितलं? हिरण्यकश्यपून प्रल्हादाची कथा त्या ठिकाणी काढली. प्रल्हाद नारायणाचा अत्यंत भक्त दाखवला. हिरण्यकश्यपू त्याचे असणारे वडील सर्वांना अत्याचार करत होते. प्रल्हाद नारायणाचा उपदेश करायला लागला, त्याला सुद्धा अत्याचार करायला लागले. परंतु प्रल्हादाने भक्ती सोडली का? नाही. सर्वत्र एकच नारायण, एकच नारायणाच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हे तत्व काय झालं? प्रल्हादाने आत्मसात केलं होतं, तेच सर्वांना सांगितलं. अत्यंत क्रोधाने वडिलांनी येऊन विचारलं, का रे सर्वत्र नारायण आहे, तर या खांबामध्ये सुद्धा नारायण आहे का? हो, या खांबामध्ये सुद्धा नारायणच आहे. म्हणजेच काय? अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित सांगितलं. आत बाहेर सर्वत्र ते एकच आत्मतत्व, नारायणाचं तत्व अनुस्यूत आहे. हा जो सिद्धांत आहे तोच प्रल्हादाने सांगितला, दुसरं काही सांगितलं नाही. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित. आत बाहेर सर्वत्र एकच नारायण. हो, ह्या खांबामध्ये आहे, हो ह्याच खांबामध्ये तो नारायण आहे म्हटल्याबरोबर काय केलं? हिरण्यकश्यपूंनी त्या खांबाला लाथ मारल्याबरोबर त्याच्यातनं काय असणार? ते उग्रवीर महाविष्णू असणारं, भगवंताचं असणारं नरसिंह स्वरूप त्या ठिकाणी प्रकट झालं आणि हिरण्यकश्यपूचा नाश केला. म्हणजे अशा प्रकारे तेच तत्व. आता काय झालं? कथा आपल्याला आवडायला लागल्या पुराणातनं. अरे वा वा वा. पण सिद्धांत एकच सांगितला. काय? सहस्रशीर्षा पुरुषा विद्याविनय संपन्ने वासुदेव सर्वम. तोच सिद्धांत सांगितला. एकच नारायण या खांबामध्ये. हो, खांबामध्ये सुद्धा नारायणाचे. म्हणजे नारायण वासुदेव सर्वम हा जो सिद्धांत होता, हा सिद्धांत सर्वत्र अनुस्यूत भरलेला आहे. श्रुती, स्मृती आणि पुराण. सगळ्यांचा असणारा क्रम एक मात्रच आहे. फक्त काय? आपापली असणारी बौद्धिक क्षमता. ज्यांना त्या अनुषंगाने नाही कळलं श्रुतीच्या, त्यांना स्मृतीने सांगितलं. ज्यांना स्मृतीच्या अनुषंगाने नाही सांगितलं त्यांना कथेच्या माध्यमातून सांगितलं. परंतु सिद्धांत एकच.